Good afternoon, friends. Myself, Wale sir, working in Jawahar Secondary and Higher Secondary School, Kesapuri Camp, Mazalgaon. In previous class, we have discussed about the poem. Today, I am going to share you the ideas about the lesson 2.2 10th standard English. 2.2 The boy who broke the bank, which is written by Ruskin Bond, RUSKIN, Ruskin Bond, BOND. मित्रांनो, द बॉय हू ब्रोक द बँक म्हणजे बँक बुडविणारा एक मुलगा. तर मुलांनो, प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी या आपणाला सोडवायच्या आहेत आणि माझ्या व्हॉट्सअपवर ती कॉपी पाठवायची आहे. तर आपण आज या लेसनला सुरुवात करणार आहोत. लेसनचं नाव आहे 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक, म्हणजे बँक बुडविणारा एक मुलगा. हा जो लेसन आहे, हा लेसन रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेला आहे. त्यांचा जन्म 1934. इज ॲन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश. म्हणजे रस्किन बॉन्ड हे 1934 साली जन्मलेले आहेत. हे एक ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत, असं आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. He lives with his adopted family in लंडूर. म्हणजे ते भारतातील मसुरी येथे त्यांनी एक फॅमिलीला म्हणजे कुटुंबाला दत्तक घेतलेलं आहे आणि त्या कुटुंबासोबत ते राहतात. इन मसुरी, इंडिया, द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रिकग्नाइज्ड हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. म्हणजे भारतातील बालसाहित्याचा म्हणजे साहित्याच्या विकासामध्ये त्यांचं एक मोठं असं योगदान या ठिकाणी आहे. आवर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया. आवर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि
ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड, म्हणजे याच्यासाठी त्यांना साहित्य अकॅडमी मार्फत त्यांना अवॉर्ड या ठिकाणी दिलेला आहे. तर अवॉर्ड म्हणजेच पारितोषिक असा आपण या ठिकाणी त्याचा अर्थ लिहून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिवली इन 1999, म्हणजे 1999मध्ये त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे, जो 1999 आणि 2014 असा कालावधी त्यांनी दिलेला आहे. तर अशा पद्धतीचा हा या द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनचे लेखक यांचा पाठपरिचय या ठिकाणी आपण लेखक परिचय म्हणून पाहिलेला आहे. आता आपण या ठिकाणी या लेसनला स्टार्ट करणार आहोत. मित्रांनो, माझ्याकडे टेक्स्ट बुक आहे. तुम्ही तुमचं टेक्स्ट बुक ओपन करायचं आहे आणि एक एक शब्दांचा या ठिकाणी व्यवस्थितरित्या अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर लेट्स स्टार्ट टू द लेसन. नथू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पिंपलनगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम, म्हणजे सेठ गोविंदराम यांच्या मालकीची पिंपलनगरमध्ये बँक आहे आणि त्या बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू नावाचा हा मुलगा, NATHU, कॅरेक्टर्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्याला हा लेसन समजायला सोपा जाऊ शकेल. काय सांगितलं या ठिकाणी की सेठ गोविंदरामच्या मालकीच्या पिंपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना हा नथू स्वतःवरच या ठिकाणी चिडलेला आहे. ही यूज्ड द स्मॉल ब्रूम, BROOM, ब्रूम म्हणजे झाडू, BROOM, ब्रूम याचा अर्थ आहे झाडू. म्हणजे काय पहा या ठिकाणी, यूज्ड द स्मॉल ब्रूम, तो त्याने झाडण्यासाठी एक झाडू या ठिकाणी चा उपयोग केलेला आहे. अँड हरिडली, स्मॉल ब्रूम म्हणजे छोटा झाडू, ओन्ड बाय हरिडली अँड केअरलेसली, म्हणजे घाईघाईमध्ये म्हणू आपण. हरिडली म्हणजे घाईघाईमध्ये त्या पायऱ्या या ठिकाणी त्या पायऱ्यावरनं तो झाडू या ठिकाणी फिरविलेला आहे आणि त्यामुळे झाडलेली जी धूळ आहे पहा, हरिडली अँड डस्ट आफ्टर रायझिंग इन क्लाउड अबोव हिज हेड, banging his pan against a dustbin. Sitaram, the washerman's son, passed by. Sitaram, SITARAM, सीताराम हा नेक्स्ट कॅरेक्टर आहे, जे की या ठिकाणी हे सीताराम नावाचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर या ठिकाणाहून कपड्याचं गाठोडं आपल्या डोक्यावरती घेऊन तो निघालेला आहे. आणि ही जी धूळ आहे, ही धूळ ह्या दोघांच्याही भोवती या ठिकाणी येऊन पुन्हा ती पायऱ्यावरती निमवलेली आहे. आणि
हातातली सुपली जी आहे, ही सुपली ती कचऱ्याच्या डब्यावर असा दानकन आदळायचा आणि तेव्हा धोब्याचा जो मुलगा आहे, म्हणजे कपडे धुणाराचा जो मुलगा आहे, त्याचं नाव आहे सीताराम. आणि हा सीताराम या ठिकाणी तिथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. आता धुतलेले जे कपडे आहेत, तो धोब्याचा मुलगा म्हणजे सीताराम हा ज्याचे त्याचे कपडे त्याच्या घरी तो डिलिव्हरी करत होता, म्हणजे त्या ठिकाणी नेऊन देत होता. He had to bundle of freshly pressed clothes balanced on his head. आणि त्याच्या डोक्यावरती प्रेस केलेले म्हणजे इस्त्री वगैरे केलेले कपडे जे आहेत, हा सीतारामचे जे कपडे तो त्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी, म्हणजे ज्याचे कपडे होते त्यांच्या घरी तो पोहोचविण्यासाठी गेलेला होता. आणि त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या असा कपड्याचं गाठोडे या ठिकाणी होतं. डोंट रेज सच डेस्ट, म्हणजे या ठिकाणी अशी धूळ उडवू नको, असं या ठिकाणी सीताराम हा कोणाला म्हणाला? हा या ठिकाणी असलेला जो मुलगा आहे, म्हणजेच झाडून घेण्याचं काम करणारा बँकेमध्ये तो मुलगा, याचं नाव आहे या ठिकाणी नथू. आता पहा, डोंट रेज सच डस्ट, अशा प्रकारची धूळ या ठिकाणी उडवू नकोस, असं या ठिकाणी सीताराम हा कोणाला म्हणाला? नथूला म्हणाला. He called out to Nathu, "Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month?" म्हणजे या ठिकाणी महिन्याला 2 रुपये जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत, म्हणून कदाचित एवढा तू वैतागला आहेस काय, असं स्टेटमेंट या ठिकाणी सीतारामने नथूसाठी वापरलेला आहे, यूज केलेला आहे. आय डोंट वॉश, पहा व्यवस्थित वाक्य, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, म्हणजे तो असा म्हणतो की मला त्याबद्दल काहीही बोलण्याची इच्छा नाहीये, म्हणजे असं नथू या ठिकाणी म्हणतोय. कंप्लेंट द स्वीपर बॉय, जो स्वीपर बॉय होता, हा स्वीपर बॉय कंप्लेंट करतो आहे, तक्रार करतो आहे. कंप्लेंट COMPLAINT, कंप्लेंट म्हणजे तक्रार करणे. I haven't even received my regular pay, म्हणजे तो असं म्हणतो आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारची या ठिकाणी बोलण्याची त्याची इच्छा नाही, आणि महिन्याची 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगार सुद्धा या ठिकाणी मला मिळालेला नाही, अशी तक्रार करतो. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ, म्हणजे महिन्याची 20 तारीख. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी, आणि असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की बँक अशी कुणा गरीब माणसाला किंवा माणसाचा पगार या ठिकाणी थकवत असेल
असं मला या ठिकाणी वाटत नाही. असं कुणाला वाटते का? तर आपण यावरती पॉझिटिव्ह ॲन्सर पण देऊ शकतो, निगेटिव्ह ॲन्सर पण देऊ शकतो, पण त्याचं रिझन आपल्याला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. तर मित्रांनो, जर प्रत्येकाशीच ओळ एक एक ओळ आपण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच या ठिकाणी आपण आपल्या ज्ञानामध्ये भर घालू शकतो आणि भर पडू शकते. ॲज सून ॲज आय गेट माय मनी, मी पगार घेतला ना घेतला की आय एम ऑफ, की आपण या ठिकाणी ती जागा सोडतो. म्हणजे असं म्हटलेलं आहे की पगार होता क्षणी तो त्या ठिकाणाहून तिथून निघून जाणार आहे, असं तो म्हणाला. की ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम अप, म्हणजे मी ते काम सोडणार आहे असं त्याचा अर्थ आहे. नॉट अनदर वीक आय वर्कड इन दिस प्लेस, आणि या ठिकाणी मी अनदर वीकमध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये मी काम करणार नाही. अँड नथू बँगड द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन, आणि त्याने त्या डस्टबिनवर हे पॅन जी आहे ती पॅन आदळली आणि म्हणू लागला की स्वीपर बॉय ट्राइंग हिज बंडल टुगेदर at the first. Okay, all of you see on the page number 49. Be carefully, each and every sentence you listen, hear carefully. तो काय म्हणतो आहे की आय विल कीप अ लॉकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. म्हणजे वेल, तर याचा अर्थ आहे की बरं ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तो म्हणतो आहे की वेल आय विश यू लक, की जशी तुझी इच्छा. सेड सीताराम, असं सीताराम कोणाला म्हणाला? नथूला म्हणाला. आय विल कीप अ लॉकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू, तुला योग्य असा जॉब कदाचित या ठिकाणी मी पाहण्याचा प्रयत्न करेल. अँड प्लोडेडचा अर्थ आहे वॉकड हेविली, म्हणजे जलद गतीने चालणे असं आपण म्हणू. प्लोडेड बेअर फूट अलॉंग द रोड, आणि तो त्या ठिकाणाहून निघून गेला सीताराम. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स, त्याचे खांदे आणि डोकं हे पूर्णपणे झाकून गेलेलं होतं त्या बंडलने, म्हणजे त्या गाठोड्याने. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड, आणि चौथ्या घरी तो जेव्हा त्याने भेट दिली म्हणजे त्या ठिकाणी गेला, तेव्हा सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर, आणि त्या ठिकाणाहून त्याने त्या लेडीने बोललेला आवाज ऐकला की लेडी म्हणते आहे की मला काय हवं आहे, की मला एक स्वीपर बॉयची गरज आहे. म्हणजे घरातील जी कामं आहेत ही कामं झाडलोट करण्याचं काम करणारा हा स्वीपर बॉय, त्याची आवश्यकता आहे असं त्याने सीतारामने ऐकलं. ट्राईंग हिज बंडल टुगेदर, आणि त्याने आपलं जे गाठोडं आहे ते एकत्रित बांधण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला. आणि त्यावेळेला ही सेड, म्हणजे तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क, म्हणजे तुम्हाला जो काम करणारा मुलगा आहे तो मुलगा मला माहीत आहे असं तो म्हणाला. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ,
आणि कदाचित तो पुढच्या महिन्यामध्ये कदाचित तो येऊ शकेल आणि काम करू शकेल. ही इज विथ द बँक जस्ट नाव. आता तो कुठं आहे? त्या बँकेमध्ये, पीपल नगरमधील गोविंद सेठ यांची जी बँक आहे त्या बँकेमध्ये तो काम करतो आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ जस्ट नाव. ही बट दे आरंट गिविंग हिम हिज पे. कारण ते त्याला बँकेमधून त्याला पगार या ठिकाणी दिला जात नाही. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे असं या ठिकाणी तो सीताराम त्या लेडीला म्हणतो आहे. इज दॅट सो? तर या ठिकाणी सेड मिस्ट्रीज श्रीवास्तवा. श्रीवास्तवा म्हणजे या ठिकाणी श्रीमती श्रीवास्तवा ना खरेदीसाठी बाहेर या ठिकाणी जायचं होतं. वेल ही टेल टू कम अँड सी मी टुमारो. आणि चांगली गोष्ट आहे. तर कदाचित तू या ठिकाणी टेल हिम, तू त्याला सांग, आणि टू कम काय म्हणून सांग की त्याला कामावर ये म्हणून सांग. अँड सी मी टुमारो. आणि त्याला उद्या मला भेटायला सांग. टुमारो याचा अर्थ काय आहे? उद्याला भेटायला सांग. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. हॉइस्टेडचा मिनिंग आहे रेज्ड टू हायर पोझिशन, म्हणजे उंचीवर पोहोचलेले असं म्हणू. हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स, म्हणजे जी बॅग असते ती बॅग त्याने आपली शोल्डरवर टाकलेली आहे. शोल्डरमध्ये अशा पद्धतीचं त्याचा बेल्ट टाकलेला आहे. आणि या ठिकाणी ऑन शोल्डर अँड वेंट हिज वे. आणि तो त्याच्या मार्गावरून तो त्या ठिकाणाहून निघून जाऊ लागलेला होता. कपडे खरेदी करण्यासाठी त्या पीपल नगरच्या बाजारात या ठिकाणी तो निघालेली होत्या श्रीमती श्रीवास्तवा या. अँड पुढे सांगितलेलं आहे की अ लार्ज सॅडी टॅमेरिंड ट्री. TAMARIND. टॅमेरिंड म्हणजे चिंचेचे झाड. आणि एका उंच अशा चिंचेच्या झाडाखाली त्या थांबलेल्या होत्या मिस्ट्री श्रीवास्तवा. त्यानंतर ॲट वन एंड ऑफ द बाजार, म्हणजे त्या बाजाराच्या एका कोपऱ्याला असलेलं जे चिंचेचं झाड होतं त्या चिंचेच्या झाडाखाली त्या थांबलेल्या होत्या. अँड इट वॉज हिअर दॅट मिस्ट्रीज श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिस्ट्रीज भूषण. आणि त्या कदाचित या ठिकाणी त्यांच्या मैत्रिणीची म्हणजे भूषण यांची वाट या ठिकाणी पाहत होत्या. शेल्टरिंग फ्रॉम द हीट, म्हणजे या ठिकाणी त्यासुद्धा सावलीच्या शोधामध्ये होत्या. आणि उष्णता असल्यामुळे सावलीची त्यांना अत्यंत गरज भासत होती. मिस्ट्रीज भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीप. आणि जे हँडकरचीप आहे, हँडकरचीप म्हणजे हातरुमाल असा घेऊन या ठिकाणी हवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सी कंप्लेंट ऑफ द समर. आणि समर SUMMER, समर म्हणजे उन्हाळा. आणि या उन्हाळ्याविषयी ती तक्रार करतात. विच सी अफर्म्ड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन हिज हिस्ट्री ऑफ पीपल नगर. पीपल नगरमधील ही एक ऐतिहासिक अशी घटना होती की जी अतिशय तप्त असं वातावरण निर्माण झालेलं होतं. सी देन शोड मिस्ट्री श्रीवास्तवा अ सॅम्पल ऑफ द क्लोथ. आणि तेव्हा या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं होतं की ते कपडा जो आहे ते कपडा या ठिकाणी दाखवलेला होता मिस्ट्री श्रीवास्तवा यांनी. आणि हिस्ट्री ऑफ सी देन शोड मिस्ट्री श्रीवास्तवा म्हणजे त्यांची मैत्रीण जी होती ती मैत्रीण भूषण यांनी तो कपडा या ठिकाणी कपडे जे घ्यायचे होते बाजारमध्ये ते दाखविले. विच सी अफर्मेटेड वॉज डेफिनेटली द हॉस्टेड इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. सी देन शोड मिस्ट्री श्रीवास्तवा सॅम्पल ऑफ क्लोथ सी वॉज गोईंग टू बाय. आणि त्या या ठिकाणी ते घेण्याचा प्रयत्न करत होत्या. जे कपडे होते
बाजारामधील क्लॉथ्स असं म्हटलेलं आहे, क्लॉथ सेंटर म्हणतो ना आपण. तर या क्लॉथ सेंटरमध्ये त्यांनी कपडे वगैरे या ठिकाणी पाहिलेले होते आणि ते घेत आहेत. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट्स सेड. आणि त्याचा जो सेड असतो, कलर सेड म्हणा, तो सेड वर त्यांनी 5 मिनिट जवळपास या ठिकाणी डिस्कस केलेलं होतं. टेक्स्चर, त्याच्यावर असलेले टेक्स्चर वगैरे, आणि अँड डिझाईन, त्या कपड्याची डिझाईन वगैरे याच्यावर त्यांनी चर्चा केलेली होती. त्याचबरोबर या ठिकाणी हॅविंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक मिस्ट्री श्रीवास्तवा सेड. आणि या ठिकाणी मिस्ट्री श्रीवास्तवा म्हणतायत, डू यू नो, तुला माहीत आहे का, की माय डिअर दॅट सेट गोविंद राम्स बँक कांट इव्हन पे इट्स एम्प्लॉईज. म्हणजे तुला माहीत आहे का, की मैत्रिणीला म्हणतायत की तुला माहीत आहे का, की पीपल नगर बँक जी आहे, ही पीपल नगर बँक तेथील कर्मचाऱ्यांचे पगार या ठिकाणी करत नाही आहेत. म्हणून ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम दिअर स्वीपर. मी याच वेळेला मॉर्निंग टाईममध्ये आजच त्या स्वीपर बॉयकडून ऐकलेलं आहे की हू हॅझंट रिसिव्ड हिज वॅग्स फॉर ओव्हर अ मंथ. आणि त्याचं जे काही बिल आहे किंवा पगार आहे, हा पगार जवळपास या 1 महिन्यापासून झालेला नाही, असं मी या ठिकाणी ऐकलेलं आहे. तर ही या ठिकाणी दोघींमध्ये चर्चा चालू आहे, एकमेकींमध्ये डिस्कशन चालू आहे. श्रीवास्तवा आणि भूषण या दोघी अतिशय क्लोज फ्रेंड्स आहेत. तर आपण सुद्धा अशा पद्धतीची इव्हेंट कदाचित या ठिकाणी पाहिलेली असेल. तर मित्रांनो, मला असं वाटतं की आपण या ठिकाणी थांबूयात आणि राहिलेला जो भाग आहे, हा राहिलेला भाग या ठिकाणी आपण पुढच्या तासिकेमध्ये वी विल डिस्कस इन द नेक्स्ट सेशन, नेक्स्ट क्लास अबाउट द रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉय हू ब्रोक द बँक. तर मित्रांनो, तर मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी या स्टोरीमधील समजलेल्या आहेत. याच्याही उपर जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही दीक्षा ॲपचा उपयोग करा. म्हणजे दीक्षा ॲपच्या साह्याने म्हणा, किंवा यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओज आहेत, हे व्हिडिओ पहा. त्याचबरोबर टेक्स्टबुक्सवरील मधील जे लेसन दिलेलं आहे, तो लेसन पुन्हा पुन्हा वाचा. म्हणजे तुम्हाला हा लेसन सहजरित्या समजू शकेल. तर मित्रांनो, गुड बाय, सी यू अगेन.